आजही होळी जेव्हा पेटते, तर बरोबर. हा आम्हाला मान सन्मानाने देतात. बरोबर. खरंच अभिमान वाटतो, की हे लोकं अजूनही असं आम्हाला विचार करू देत नाहीत, की आम्ही ह्या इमारतीतील पूर्वी मालक होतो. बरोबर. ही इमारत क्रीडा मंडळ आहे. परंतु ह्या लोकांचं असंच प्रेम आणि सहकार्य मला खरंच आनंददायक आहे. नमस्कार. मी स्वप्नील रमेश देसाई. यंदाचं आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष आणि या 75 वर्षाच्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांचं, आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांचा हा मुलाखतीचा प्रपंच इथे आम्ही करतो. तर आजच्या या भागामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि अष्टविनायक रहिवासी संघामध्ये वेगवेगळ्या पदांच्या भूमिका ज्यांनी पार पाडल्या त्या अष्टविनायक क्रीडा मंडळाचे आमचे श्री संजय रघुनाथ मोरे. नमस्कार. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारेन की पुनर्रचित अष्टविनायक इमारतीत ज्यावेळेला आपण आलो त्याच्यानंतर राम जन्मोत्सव वगैरे तुम्ही बघितले, तर मंडळात काम तर जसे आम्ही सर्व मुलं तुमच्याकडनं बघत शिकत गेलो की काम आपल्याला करायला पाहिजे, तसं तुम्ही स्वतः असं म्हणतात ना की सक्रिय कामात कधी यायला लागलात आणि कुठली पद तुम्ही घेतला आणि त्याचा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कसा फायदा तुम्हाला झाला? सर्वप्रथम कसं आहे, की मी ज्यावेळेस रोज चालू खजिनदार क्रीडा मंडळाचं गेलं होतं. माझं अभय त्यावेळेस ते रवींद्र घाडी असतील त्याला कोणी तुझं नाव होतं. त्यानंतर मी हे 2 ते 3 वर्ष जवळ-जवळ खजिनदारचं हे सक्रिय होतो त्या कार्यामध्ये. म्हणजे ते तिकडे गाडी तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मी सगळं सहकार्याने हिरीने आम्ही सगळे काम करीत होतो. तर त्याच्यानंतर कालांतराने त्याच्यानंतर मला हे सक्रिय सचिवपद मला मिळालं. बरं. ते 93 ते जवळ-जवळ 97 पर्यंत मी सेक्रेटरी सचिवच्या पदावर नारावलीमध्ये मग आमचा हा सर्वात प्रथम म्हणजे दरवर्षी हा गोविंदा पदक आणि आमचं जे रक्तदान शिबिर असेल त्या काळात सर्वात प्रथम जे 75 रक्तदाते आम्हाला त्यावेळेस मिळाले. सुरुवातीच्या आजच्या काळामध्ये फार कमी असेल, पण त्या काळात बहुमूल्य होते, भरपूर होते, पुष्कळ होते त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही आरोग्य शिबिर बरोबर 97 बरोबर जे भव्य होतं. म्हणजे शनिवार आपल्या विभागात ते पहिलं होतं की जे पहिलं मोफत फुल बॉडी हो, चेकअप. पूर्ण ते एक्सचेंजची व्हॅन होती, डोळे चेकअप होते. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी प्रत्येक गाडी होता. 2 दिवसाचा कार्यक्रम होता. 60 कॅन्डिडेट 60 लोकांसाठी ते होतं आणि मोठी टीम होती. जवळ-जवळ हा आपल्या विभागातील ह्या दत्ताराम लाड पथकामध्ये आम्ही 2 डॉक्टरचे दवाखाने हिंदमाता दवाखान्याचे दोन्ही आमच्या याच्यानंतर तासकर डॉक्टर तासकर तो त्यांचा दवाखाना आणि व्हॅन असा एवढा मोठा सगळा आढावा लावून आम्ही तो यशस्वी त्या पार पडले आणि आमचं तो खरंच छान झाला मोठा असा अजून तरी मी पाहिला नाही. बरोबर. मला आता जेवढं आठवतंय 96 सालीमध्ये आपण गेला माधव कुणीकडे हे प्रशांत दामलेंचं नाटक असलेल्या क्रीडा मंडळाच्या वतीने पुरस्कृत केले. तर कुठलाही कार्यक्रम करायचा तर त्यावेळेला पूर्ण टीमने काम करावं लागेल. त्यावेळेला माझ्या मते तुम्ही सचिव पदावर होते. तर ते तुम्ही कसं जुळवून आणलेलं आणि म्हणजे प्रशांत दामलेंबरोबरची किंवा त्यांच्या टीम बरोबरची काही बोलणं असेल किंवा हॉल जो असतो तो आपल्याला घ्यावा लागतो. त्या कशा तुम्ही केलेला आणि तो कार्यक्रम किंवा त्यावेळची काही आठवण आहे? त्यावेळेस कसं आपल्याला पैसा किंवा आमच्या देणगी स्वरूपात किंवा भव्य स्वरूपात आमच्याकडे पैसा आम्हाला गोळा करता येत नव्हता. म्हणून हे नाटकाचं स्वरूप आणि स्मरणिका बरोबर. अशा 2 गोष्टी जुळवून आम्ही आणल्या होत्या. बरोबर. आणि त्यावेळेस ते गेला माधव कुणीकडे प्रशांत दामले आणि विनय येडेकर त्यांचं जे नाटक होतं ते फॉर्ममध्ये होतं आणि आम्हाला ते वेगवेगळ्या ते त्यांनी ती तारीख आणि वेळ आम्हाला दिली. ते रवींद्र नाट्य मंदिर त्या कालांतराने ते रवींद्र नाट्य मंदिर ते दुरुस्तीत केलं. पण ते आमचं शेवटचं नाटक असावं. त्या जुन्या रवींद्र नाट्य मंदिराबद्दल. ते योगायोगाने ते खरंच त्या रवींद्र नाट्य मंदिरात ते मोठं झालं ते आणि ह्या दोघांनी विनय येडेकर असतील किंवा प्रशांत दामले सर असतील ह्यांनी आम्हाला खरंच वेळ करून आणि ते नाटक खरंच पूर्ण प्रतिसादाने म्हणजे भव्य काय म्हणतो तुला हॉल पूर्ण आमचा भरला आणि त्यांनीच आम्हाला हे जे बनतो ना पैसा किंवा जे आम्ही आता त्या मार्गाने आम्हाला करता आला.
म्हणजे मी हे सांगू इच्छितो की आजकालच्या म्हणजे काळामध्ये प्रिंटेड सर्व बॅनर्स करता येतात. त्यामुळे होर्डिंग्स म्हणा किंवा जाहिरात या माध्यमातनं मंडळांना किंवा संस्थांना जाहिरातीतनं एखादं आर्थिक स्वरूप मिळता येतं. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेला असे डिजिटल किंवा असे फ्लेक्स नव्हते, त्यावेळेला हाती एका ह्याच्यावर लिहिले जायचे बॅनर. त्यामुळे नाटक पुरस्कृत करणं, स्मरणिका छापणं हे असे काहीच किंवा क्रीडा स्पर्धा घेणं, ह्याच्यातनंच मंडळांमध्ये थोडीशी म्हणजे भरपूर अशी नाही, पण थोडीशी अशी आर्थिक मदत यायची जेणेकरून ते पुढचा कुठलातरी कार्यक्रम घेऊ शकतात. त्याला एक हातभार लागायचा. तर ते ह्या सर्वांनी आम्हाला शिकवलं, की मंडळ कसं तुम्ही पुढे नेलं पाहिजे. मंडळात कशी कामं केली पाहिजेत. स्वतःचा कामधंदा सांभाळून मंडळ कसं सांभाळायचं हे ह्या सर्वांनी आम्हाला शिकवलं. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच असेल, की हे अष्टविनायक इमारतीची म्हणजे मी या इमारतीत जन्माला आलो. पण आम्हाला जे आमचे सर्व घरातले म्हणजे आई-वडील ते सर्व सांगायचे ते म्हणजे अष्टविनायक इमारतीची ही जी जागा आहे, ही तुमची म्हणजे मोहिले कुटुंब. म्हणजे चाळ मालक जे बोललं जायचं. अ, अजूनही आमच्याकडनं तोच मान तुम्हाला असतो, की चाळ मालकाचा. मग त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे त्यावेळी चाळ चाळ मालक आता ही जो आमचा अष्टविनायक इमारतीची जी होळी असते, ती फार मोठ्या प्रमाणात असते. तर त्याला देखील जो पहिला मान जो असतो किंवा त्याचा जो मान आहे, हा मोहिलं कुटुंबाचाच असतो. तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय खरी गोष्ट आहे, की आमच्या मुलांकडे ही पूर्वी चाळ होती. बरोबर. अकोलावाला चाळच आहे. त्याच्या आधी आधी. ही होती. बरोबर. आजही आनंद असा वाटतो, की आजही आम्ही आता किती पिढी असेल आम्हाला माहित नाही. पण ह्या इमारतीतील वरिष्ठ आताचे, जुने, नवीन सगळेच लोकं, की आजही होळी जेव्हा पेटते, तर बरोबर. हा आम्हाला मान सन्मानाने देतात. बरोबर. खरंच अभिमान वाटतो, की हे लोकं अजूनही असं आम्हाला विचार करू देत नाहीत, की आम्ही ह्या इमारतीतील पूर्वी मालक होतो. बरोबर. ही इमारत क्रीडा मंडळ आहे. परंतु ह्या लोकांचं असंच प्रेम आणि सहकार्य मला खरंच आनंददायक आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हाच असेल, की अ, मंडळात तुम्ही वेगवेगळ्या भूमिका पाहता. कोषाध्यक्ष पहिला घेतला, नंतर सचिव, अध्यक्ष, आता तुम्ही अष्टविनायक क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार. पण आमच्या अष्टविनायक क्रीडा मंडळात आणि किंवा अष्टविनायक इमारतीमध्ये एक अशी खासियत आहे, की क्रीडा मंडळातनं मुलं काम शिकत पुढे येतात आणि नंतर ती चाळ कमिटी किंवा आमच्या अष्टविनायक रहिवासी संघ आहे ना, ह्याच्यामध्ये ते काम करायला लागतात. ज्यावेळेला तुम्ही रहिवासी संघाचं काम बघता, त्यावेळेला हाउसिंग बोर्डाचे म्हणजे म्हाडाचे जे नियम असतात हे तुम्हाला समजायला लागतात. तर तुम्ही रहिवासी संघाचं कोषाध्यक्ष पद पण सांभाळता. हो. तर मंडळातनं मुलं शिकत जाऊन रहिवासी संघापर्यंत शिकतात किंवा पुढे काम करतात. मग त्याचा अनुभव कसा? अष्टविनायक क्रीडा मंडळामध्ये जसं मी खजिनदार सचिवपद झाल्यानंतर माझ्याप्रमाणेच बरेच लोक आहेत. पण मीही त्यावेळी जे दादा टप्पाळ होते. खजिनदार पद हे ज्या सुरुवात 1985 सालापासून त्यांनी सांभाळलं होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे मी सांभाळलं ते जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष खजिनदार पद मी रवी संघाचं सांभाळलं. बरोबर. ते त्याच्यानंतर मी त्या पदावर होतो. त्या काळाच्या दरम्यानमध्ये आमच्या रवीसी संघाला सुद्धा 25 वर्ष झालं. बरोबर. तोही वेळेस मी त्याच्याशी सहभाग होतो. आणि इमारतीतील जसा आमचा जो दुसरे कार्यक्रम जसे उत्सव जोरात होतात ना, तसा तोही कार्यक्रम झाला माझ्या म्हणजे 25 वर्ष आमच्या इमारतीला जायला झाली. त्यावेळेचा कार्यक्रम देखील आपण दामोदर हॉलला मर्यादित केलेला आणि तो फार मोठ्या स्वरूपात झालेला होता. सर्व जुन्या जाणत्या रहिवाशांना बोलावलेलं. काही लोकं पुनर्रचित आमची इमारत झाल्यानंतर कालांतराने सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली. पण त्यांची देखील आठवण ठेवून आम्ही जेवढं शक्य होतं तेवढ्या त्या लोकांना त्या कार्यक्रमाला बोलावलेलं होतं. आणि ते ह्या सर्व जुन्या आमच्या ह्या मंडळींनीच हे सर्व मॅनेज केलेलं होतं. तर त्यासाठी कामं कशी करायची, पुढे कसं जायचं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकत होतो. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच असेल, की आताचं आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे. तर तुम्ही कसं म्हणजे बघताय, की हा अमृत महोत्सव कसा व्हायला पाहिजे? आणि ते करत असताना कशा स्वरूपाचा हा ज्यावेळेला मोठ्या स्वरूपाचा आपण करतोय, त्यावेळेला काहीतरी मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा, की कशाप्रकारे अ, मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा मी ह्या मंडळाचा सहभाग पूर्वी सुद्धा होतो, आताही आहे. आणि हा कार्यक्रम जसा 50वे वर्ष झालं, 60वं वर्ष झालं आणि आता हे अमृत महोत्सव जो साजरा होतो आहे. बरोबर. माझं मत माझ्या मनात अशी आहे, की हे जसं पूर्वी झालं तसंच आणि मोठ्या जल्लोषात व्हावं. बरोबर. आणि हे होतंय, होणार बरोबर. ही माझी अपेक्षा नव्हे, हे होणारच. बरोबर. तर त्याच पद्धतीच फक्त
कसं आहे पूर्वी पैशासाठी आम्ही ह्या वेगवेगळ्या जसे नाटक भरवलं, स्पर्धिका, स्पर्धा तर आताच्या स्वरूपात जे आहे ना, तर ते आताच्या स्वरूपामध्ये हे वेगळं डिजिटल मार्केटिंग म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचं हे युग आहे. आणि या नवीन पद्धतीचं आता ही मुलाखत आहे. ही पूर्वी जुन्या आठवणीला ते उजाळा देण्यासाठी. पूर्वी हे तसं नव्हतं. ते हे आता ह्या उजळणीला तुम्ही आमच्यासारख्या बऱ्याच जुन्या काही कार्यकर्त्यांना आणि आपल्या मंडळींना तुम्ही त्याचं आठवणीला उजाळा देण्यासाठी जे आठवण तुम्ही केलं मुलाखत आणि हे असंच यशस्वी होईल मला मी सर्वांना हे सांगू इच्छितो की संजय मोहिलेंकडे कसं असतं माहितीये, आम्ही ज्या वेळेला कुठलंही काम करत असतो, म्हणजे एखादा आमचा कार्यक्रम जरी असला तरी छोट्यातली छोटी गोष्ट जी असते ना, ती म्हणजे जे गिफ्ट असतात ना, त्यांना गिफ्ट राहतात. तर त्या गोष्टीतही ते ते बारकाईने लक्ष घालतात, की ते प्रॉपर आणि नीट झालं पाहिजे आणि ते ती जबाबदारी दुसऱ्याकडे आमच्याकडे देतच नाही. ते स्वतःच 100 जरी बक्षीस असली ना, तरी ते स्वतःच ती जबाबदारी ते घेतात. त्याचाच एक भाग म्हणून हे जे सर्व हा मुलाखतीचा जो प्रपंच चालू आहे, ते आमची एक सोशल मीडिया टीम इथे आम्ही उभारली. त्यामध्ये आताची जी सर्व नवीन पिढी आहे, ऋतिक डिसोलकर आहे, प्रणय खानविलकर आहे, कुणाल पाटील आहे, निमिष आहे. यासोबत सर्व ड्राफ्टिंगमध्ये त्यांना महत्वाचं असं योगदान देते, ती म्हणजे यांचीच मुलगी कुमारी सलोनी म्हणून. तर तुमचं काय असं मार्गदर्शन या सर्व मुलांना लागतं का? की म्हणजे आता हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, लेटर असे बनवा किंवा काय? कारण आम्हाला आठवतंय कारण की मी ज्यावेळेला लिहत होतो, मी थोडंफार जे काही मला लिहिता येतं ते विद्या गाडी आहेत किंवा अभय अंगशेकर आहेत, ह्यांनी जसं शिकवलं की अशा पद्धतीत लिहायला पाहिजे, आम्ही तसं लिहायचो. आता सर्व लेटर ड्राफ्टिंग होतात, सर्व कॉम्प्युटरवर होतं. मग तेव्हा तुम्ही काही शिकवलं म्हणजे तुम्ही सांगता का त्यांना की कशा प्रकारे व्हायला पाहिजे, डिझायनिंग कसं व्हायला पाहिजे वगैरे? हां, सांगतो. कसं ही मुलं जी आहेत ना, की हे आता तुम्ही जी सगळी नावं घेतली, प्रणय असेल, ऋतिक असेल आणि आता माझ्या बरोबर मी आता घरी ह्या गोष्टी काही ड्राफ्टिंग असेल, त्या टायपिंगच्या रिगार्डिंग असेल किंवा आपण जे ब्रोशर छापतोय, जाहिरात अर्ज छापतोय, हे जे सगळं करते, ती माझी म्हणजे मला आनंद होतो की माझी मुलगी त्याच्यात सहभाग आहे आणि ती स्वतः ह्या गोष्टी करते. आणि मग ते तिच्याबरोबर बसणं याच्यासाठी असतं की की आपल्या जुन्या काय मी बाबा आपल्या कोणाची नावं आली पाहिजे, की कोणाचं कुठलं काही राहता कामा नये त्या गोष्टीकडे. कारण आपण जेव्हा एखाद्याकडे अर्ज घेऊन जातो किंवा एखाद्याकडे आपण जाहिरातीसाठी संकल्पना घेऊन जातो. तर असं होता कामा नये की कुठची गोष्ट राहिली आणि आपण आधीच्या वेळेस किंवा आधी आपण काही जे योगदान दिलेलं आहे, जसं वाचलेलं ट्रस्ट असेल, आता सध्याचा आपला पहिला जीवनावश्यक वस्तूचा पहिला टप्पा आपला झाला. बरोबर. आणि याच्या आधी आपण ज्या कार्यकाळात म्हणजे आपण जे आपण विभागीय जनतेसाठी असेल किंवा कोणासाठी असेल जे आपण कार्य केले आहे ना, तर त्या गोष्टीचं त्यांना ते मला सांगावं लागतं, की ह्या गोष्टी ह्या लेटरमध्ये नमूद किंवा करायचं. हां, त्यांच्यामध्ये नमूद करण्यात यावं. आणि जशी ही मुलं असतील, जसं आता ही मुलाखत असेल किंवा डिजिटल ते तर हे नवीन युग आहे त्याचं. ते तर आम्हाला त्यातलं ज्ञान नाही आहे अजिबात. फक्त एवढंच आहे, की आधी आम्ही जे केलं ते फक्त त्यांना सांगतो आणि ते त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांच्या ज्ञानातून ते आहेत ना, ते त्यांना नवीन कल्पना देतात आणि त्या दोघांचा मिळून मग एक करता येतं. नवीन गोष्टी घडतात. धन्यवाद, धन्यवाद.